हॅलो एव्हरीवन, दिस इज सुप्रिया शिंदे आणि सगळ्यात फर्स्ट तुमच्या सगळ्यांचं वेलकम ऑन माय यूट्यूब चॅनल आणि थँक्यू की तुम्ही माझी व्हिडिओ पाहतायत आणि आय होप तुम्ही लास्टपर्यंत नक्कीच पाहताल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज पीसवरती मार्किंग कशी करायची आरी वर्क करताना तर ते सांगणार आहे. मोस्टली खूप जणांचे क्वेश्चन्स असतात की मॅम आम्हाला स्टिचिंग वगैरे जमत नाही, तर आपण ब्लाऊज पीसवरती मार्किंग कशी करायची किंवा मग आपण आरी वर्क करू शकतो का? म्हणजे जर आपल्याला स्टिचिंगचं नॉलेज नसेल, तर आरी वर्क शिकल्यानंतर आपण वर्क करू शकतो का? असे खूप सारे क्वेश्चन्स असतात. तर म्हणजे आता मी सगळ्यात फर्स्ट तर हे सांगणार की स्टिचिंग आणि आरी वर्कमध्ये म्हणजे कनेक्शन एवढं नाही आहे. म्हणजे तुम्हाला जर स्टिचिंग येत नसेल, तर तरीही तुम्ही आरी वर्क एकदम बिनधास्तपणे शिकू शकताय. त्याच्यामध्ये काहीच अडचण येणार नाही तुम्हाला. तर आणि मोस्टली काय होतं, की आपल्याला टेलरकडनं मार्किंग जर आपल्याला स्टिचिंग येत नसेल, तर आपल्याला टेलरकडनं मार्किंग करून घेऊन यायचं. मग ते खूप लेंदी प्रोसेस होऊन जाते. पहिले त्यांच्याकडनं मार्किंग करून घेऊन यायचं, मग आरी वर्क करायचं आणि परत त्यांना ब्लाऊज स्टिचिंगसाठी द्यायचा. तर त्यासाठी जर तुम्हाला आरी वर्क करायच्या आधी जर तुम्हाला त्याची मार्किंग येत असेल, तर मग ती छानच गोष्ट राहील. तर त्यासाठी मी ही व्हिडिओ आज शूट करते, की खूप जणांना मार्किंग वगैरे करता येत नाही. तर मग आरी वर्क करताना त्याच्या आधी मार्किंग कशी करायची आज ते पाहूयात. तर हे माझ्याकडे 2 ब्लाउज आहेत. जर तुम्हाला ऑर्डर्स वगैरे द्यायच्या असतील, तर तुम्ही माझं इन्स्टा पेज आहे आरीबाई सुप्रिया म्हणून, तर तिथे तुम्ही ऑर्डर देऊ शकता ब्लाऊजच्या वर्कसाठी आणि मी क्लासेस पण घेते. तर चला मी तुम्हाला सांगते, की आरी वर्क करण्याआधी ब्लाऊज पीसवरती मार्किंग कशी करायची. आता तुम्ही हा पाहू शकतायत, हा ब्लाऊज आहे. हा मी प्लेन ब्लाऊज पीस घेतलाय. तर सगळ्यात पहिले काय करणार, मी एक पार्टिशन रेडी करते. आता तुम्ही पाहू शकतायत, इथं मी स्केल घेतली आहे आणि काहीच वेगळं काही नाही करणार, फक्त सिम्पली एक स्ट्रेट लाईन आपल्याला ड्रॉ करायची. आता तुम्ही इथं याच्या अंदाजे एक अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करू शकतायत. दिसत असेल तुम्हाला, इथं मी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आहे. तुम्ही हा चॉक यूज करू शकतायत. अशी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे, आता मी काय करते, हा जो माझा पहिला वर्क केलेला ब्लाऊज आहे, मी इथं तो घेणार आहे आता. आता मी इथं तो ब्लाऊज घेते. आता सगळ्यात पहिले काय करायचं, आता एक लाईन मारून घेतली आपण, सेंटरला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. त्यानंतर आता आपल्याला जी ही हाईट आहे, ही जी हाईट दिसते तुम्हाला स्लीव्सची, तर ती किती घ्यायची, त्यासाठी आता काय करणार, मी मेजरिंग टेप घेते. तुम्ही पाहू शकताय आणि जस्ट इथं याची हाईट मेजर करते. आता ही किती आहे, 10 इंच हाईट आहे. आता तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या अनुसार 10, 11, 12 तुम्हाला जे काही हाईट तुम्ही घेतात तुमच्या ब्लाऊज शिवताना, तर ती हाईट तुम्ही घ्यायची. आता इथं माझी हाईट किती आहे, 10 इंच आहे. तर या टेपमध्ये इंच वगैरे सगळं असतं, तर तुम्ही असं काही म्हणजे तुम्हाला काही हे वेगळं काही करायची गरज नाही आहे. तर आता मी इथं 10 इंच ही हाईट घेतली आहे. आता मी काय करते, इथं वरती एक मार्क करते. आय होप तुम्हाला हे दिसतंय. मी इथं एक असं मार्क केलं आहे. जी लाईन आपण ड्रॉ केली ना, सेम त्या लाईनवरती 10 इंच असं मार्क करून घ्या वरती. ओके. तर आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला जे हा खालचा पोर्शन आहे ना, तो आपल्याला कसा काढायचा ते पाहणार आपण. आता इथं मी टेपनी हे मोजते, तर हे किती आहे, 4 इंच ही वाली हाईट आहे. आता 4 आणि मागची 4 म्हणजे डबल किती होईल, 8 होईल. समजतंय तुम्हाला? खूप सिंपल आहे. ही 4 मग मागची पण 8 होईल. म्हणजे टोटल त्याचं डबल केलं की ते 8 होऊन जाईल. आता इथं पाहून घ्या. आता मी इथं काय करते, मी इथं 0 पासून स्टार्ट करते. पहा, मी इथं 0 पासनं तर इथं 4, इथं एक मार्क केलं आहे, दिसतंय तुम्हाला? आणि सेम तसंच इथं 4 म्हणजे हा वाला पार्ट 4 आणि हा वाला पार्ट 4 म्हणजे टोटल किती, 8 इंच घेतले. आता तुम्ही तुमच्या मेजरिंगच्या अनुसार घेऊ शकतायत. आता माझं 8 इंच आहे, कोणाचं 10 असतं, 11 असतं. आता मी बारीकच आहे, त्यामुळं मग मला जास्त मोठ्या मेजरमेंटची गरज पडत नाही. आता हे झालं आपली खालचा पोर्शन आणि आपली हाईट पण रेडी झाली आहे. ओके. तर नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे,
आता हा जो ब्लाऊज आहे तो मी काय करते, इथं असा ठेवते. जी ही लाईन ड्रॉ केली ना आपण, तिथं मी माझा ब्लाऊज ठेवते, असा ठेवायचा. आता तुम्ही इथं पाहू शकतायत. आता हा वाला पार्ट आहे ना, हे पहा. आता जो हा वाला पार्ट आहे तो इथं आलाय. तर आता काय करायचं, जो इथला पार्ट आहे ना तिथं एक ड्रॉ करून घ्यायची लाईन. मी तिथं एक मार्क करून घेतलंय. म्हणजे काय होईल, आपल्याला हा अशी लाईन ड्रॉ करता येऊन जाईल बरोबर. खूप सिंपल आहे, काहीच हार्ड नाही आहे. आणि काय करा, इथं एक बोट ठेवा. आता हा जो पोर्शन आहे हा वाला, तर इथं सेंटरला एक बोट ठेवायचं आणि ब्लाऊज पीस असं वरती करायचं आणि त्याला जिथं आपलं बोट आहे ना तिथं एक मार्क करून घ्यायचं. म्हणजे काय होईल, आपल्याला सोपं पडून जाईल. आता तुम्ही पाहू शकताय तिथं 1, 2 आणि 3 हे 3 पॉईंट्स आपल्याला भेटलेत. तर आता ह्या 3 पॉईंटला आपल्याला जॉईन करायचं आहे आणि त्यानंतर जो हा वाला पार्ट आहे हा वाला, तो पण आपल्याला जॉईन करून घ्यायचा. आता मी इथं काय करते, हा जो पोर्शन आहे त्याला मी जॉईन करून घेते. तर हा वाला आपला पोर्शन आपल्याला भेटलाय. आता सेम तसंच काय करायचं, आता हा वाला पार्ट आपल्याला इकडचा पार्ट भेटलाय. आता हे ब्लाऊज असं उलटं ठेवायचं. ओके, तर उलटं ठेवल्यानंतर सेम पोझिशनमध्ये तुम्हाला ब्लाऊज पीस ठेवायचं आहे, तुमचं ब्लाऊज ठेवायचं आहे. आणि इकडं आपलं मार्क झालं आहे ऑलरेडी. आता आपल्याला इथं मार्क करायचं आहे. पाहू शकताय तुम्ही, इथं मी एक डॉट देते आणि हे ब्लाऊज इथं माझं एक फिंगर ठेवा तुमची, हे वरती करा आणि इथं एक मार्क करा. ओके, म्हणजे आपल्याला 1, 2, 3 असा 3 पॉईंट्स भेटून जातील. आणि जे हे 2 पॉईंट्स आहेत त्यांना इथं असं जॉईन करून घ्या. आता ही आपली कोणती मार्किंग आहे, फक्त आतमधली मार्किंग आहे. आता जे एक्स्ट्रा मार्किंग असते, आता खूप जणांचे असे क्वेश्चन्स पण येतात की ज्यांना ऑलरेडी स्टिचिंग येते, ब्लाऊज शिवता येतात, तर ते काय म्हणतात की तुम्ही याच्या एक्स्ट्रा लाईनिंग का नाही केली, किंवा आता खूप सारे प्रकार असतात स्टिचिंगमध्ये. तर आपल्याला त्याच्यामध्ये घुसायचं नाही आहे. आपल्याला कोणती मार्किंग पाहिजे, जी मेन आपली फिटिंगची मार्किंग असते ना आतमधली, ती पाहिजे. म्हणजे काय होईल, आता आपलं जे वर्क असणार ना ते याच्यामध्येच असणार. जो साईडचा पार्ट आहे ते जो टेलर आहे ते पाहून घेतील की साईडला तुम्हाला किती एक्स्ट्रा सोडायचं, एक्स्ट्रा बाकी सगळ्याच्या गोष्टी असतात ते टेलर पाहून घेतील. आपल्याला फक्त काय करायचं आहे, जो इनर पार्ट आहे, आतमधला पार्ट आहे ना, त्याच्याकडं मेन लक्ष द्यायचं आहे. आता तुम्ही पाहून घ्या, इथं थोडंसं मग बरोबर करू शकताय तुम्ही. आता हे किती आहे, 7.5 इंच भरतंय आणि इकडची लाईन पण ही 7.5 इंच भरते. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जो वरचा पार्ट आहे ना तो जॉईन करून घ्यायचा आहे. आता हे अशा प्रकारे, आय होप तुम्हाला सगळं व्यवस्थित कळतंय. हे अशा प्रकारे 3 जे पॉईंट्स काढले आपण ते फक्त जॉईन करून घ्यायचे आपल्याला. काहीच वेगळं केलं नाही आहे आणि खूप सिंपल आहे. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितली गोष्ट. फक्त हे असं जॉईन करून घ्या आणि बस आपलं काम झालं. आता जे आपलं आरी वर्क असणार, तुम्ही याच्यामध्येच करायचं, फक्त याच्या साईडला जायचं नाही. याच्या बाहेर गेल्यानंतर काय होईल, जे टेलर हा ब्लाऊज शिवणार त्याच्यामध्ये मग काय होईल, मशीनमध्ये जे आपले बीड्स वगैरे असतात ना, ते सगळे मशीनमध्ये येतील आणि त्यांची निडल वगैरे ते तुटायचे चान्सेस असतात आणि त्यांना प्रॉब्लेम होतो शिवताना. तर मग आपल्याला त्यांना त्रास नाही द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं, मार्किंगच अशी करायची एकदम कट टू कट, पॉईंट टू पॉईंट, की त्या मार्किंगच्या बाहेर आपलं जे काम आहे, जे आरी वर्क करणार आपण, ते गेलं नाही पाहिजे. ओके, तर ह्या काही खूप सिंपल टेक्निक आहे आणि मेन गोष्टी सांगितल्यात मी तुम्हाला. तर ह्या लक्षात ठेवून तुम्ही एकदम इझी वेने तुमचे जे ब्लाऊज आहे ऑलरेडी स्टिच ब्लाऊज, तो यूज करून तुम्ही अशी मार्किंग करू शकतात. आता हा झाला स्लीव्सचा पार्ट. आता मी नेक्स्ट पार्ट परत तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये दाखवील की जी बॅक साईड आहे आणि फ्रंट साईड आहे त्याची मार्किंग कशी करायची. तर थँक्यू सो मच की तुम्ही माझी ही व्हिडिओ एंडपर्यंत पाहिली आहे आणि जसं तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओ पाहून तुमचं प्रेम दाखवलं, तसंच प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ही व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि थँक्यू सो मच. आणि असंच माझ्या व्हिडिओज पाहत राहा आणि मी अशाच नवीन नवीन टेक्निक्स तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल. ओके, तर हा झाला स्लीव्सचा पार्ट. आता नेक्स्ट पार्ट पण नक्की पहा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची बॅक साईड आणि फ्रंट साईड कशी मार्क करायची आरी वर्क करताना ते सांगणार आहे. तर थँक्यू सो मच.